यांचा हा संघ याचा हा संपूर्ण साज आता आपल्या समोर एक पालखी नृत्यासाठी या ठिकाणी येत आहे. मी सन्मान्य आमचे गावकर असतील, मंडळाचे सगळे पदाधिकारी असतील, त्यांचा सगळ्यांचा हुकूम आहे आणि या मंडळाचे सगळे सर्व शेखर दादा आणि त्यांची सगळी टीम आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या या पालखी नृत्यासाठी आपण सुरुवात करायची. पुन्हा एकदा बोलूया, आई धनदेवी माते की जबरदस्त अशा प्रकारची रोषणाई आपल्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि प्रत्यक्ष पालखीचं रूप पाहिलं तर माझ्यामध्ये मी थोडीशी माहिती घेतली की गत वर्षी आपण या ठिकाणी या पालखीच्या मूर्ती बनवल्या, या वर्षी सुद्धा अशा प्रकारे पालखीला साज दिलेला आहे. आणि म्हणून आपण निश्चित अशा प्रकारे म्हणतोय की आंब्या फणसाची फांदी डेल हलो हो रामची धने आई या पालखीचे खेळ होळी. तर अशा प्रकारे आता आपल्यासमोर स्वयंभूत हाताने देवरूप या पालखी नृत्यातील विविध अदाकार यांनी कला पेश करत आहेत. त्याच्याने पालखीत ज्यावेळेस स्पर्धा असतात त्यावेळेला एकूण त्याचा चमू 21 लोकांचा असतो आणि मग 21 मध्ये अशा प्रकारचा त्यांचे साज असतो की 6 जण आतमध्ये असतात, ते 6 जण 12 जणे 4 किंवा 5 जण असे असतात की जे ढोलावती असतात, मध्ये असतो तो ताशावाला असतो, समोर येतो तो निशाणवाला असतो, त्याच्या पाठीमागे असतो तो आमचा साजवाला असतो. असा हा 21 लोकांचा चमू. ज्या प्रकारे गणपतीला 21 मोदक प्रिय असतात तशा प्रकारे प्रत्येक गावामध्ये त्याच्या पालखीला 21 लोकांचा साज हा खूप आवडतो आणि म्हणून या कला पथकातील नियोजनानुसार 21 लोकांचा चमू बघा, त्याचा सुंदर अशा प्रकारचा साज, एक रंग एक वेश आणि त्याच्या दिमतीला हा संपूर्ण साज, हे सुंदर अशा प्रकारे फटाक्यांची आतषबाजी आणि धनदेवीच्या कृपाने सुखाने नांदणारा आमचं हे करंबे गाव. आणि गेले कित्येक दिवस आपण या सणाची वाट पाहत असतो, कारण कोकण म्हटलं तर शिमगा आणि शिमगा म्हटलं तर पालखी. आणि मग ही पालखी ज्या वेळेला प्रत्यक्ष आपल्या ग्रामदैवत या पालखीमध्ये बसतं तसं कोकणामध्ये आपण पाहिलं किंवा जगामध्ये पाहिलं तर वर्षाचे एकूण 365 दिवस असतात. मग या 365 दिवसापैकी एक दिवस देव पालखीमध्ये बसतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचतो. ही एक कोकणची भूमी. प्रत्येक संघाची खासियत असते की आपल्या ग्रामदेवतेसाठी स्मरण केलं तेव्हा पहिली अशा प्रकारचा ढोल असतो तो दुपारीच्या रूपानं बा त्या ग्रामदेवतेला वंदन केलं तेव्हा. पालखी स्पर्धेला पालखी वेगळी असते, तिथे मात्र आपण निमंत्रित संघ ठेवलेला आहे. पालखीमध्ये रूपात आलेला आहे, प्रत्यक्ष आई धनदेवी या पालखीमध्ये बसलेली आहे बा. जबरदस्त बा ढोलाने या ठिकाणी गती घेतली, ताशाने त्या ठिकाणी गाठी वाढवली आणि हा निशाणा समोर बघा, त्याच्या पाठचा घाण होता बघा. आणि अशा प्रकारे पहिल्यांदाच या ठिकाणी ग्रामदेवतेला चांगलं घातलंय की माते आमच्या या रंगाला पेराला रंग बोलते. मस्त. आता प्रत्यक्ष या पालखीनंतर विविध चाली असे ढोल वाजले तर ज्या कोकणचा कलाकार आहे त्या कोकणच्या कलाकारामध्ये असा उत्साह संचारतो की त्याला प्रत्येकाला वाटतं की मला देखील पालखी नाचत आली पाहिजे. पहिली सलामी आणि धनदेवीला सलामी या रसिक जनांना सलामी या धरणे मातेला. ज्यावेळेला पालखी हे नृत्य चालू असतं त्यावेळेला दोन्हीच्या दर्शकांचा एक ताळमेळ असतं गरजेचं आहे बा. पुन्हा एकदा सलामी या बसलेला तमाम करपेकरांना, या ग्रामदेवतेला, सूर्य चंद्राला आणि प्रत्यक्ष धरणी मातेला. याच्या वेगवेगळ्या चाली असतात आणि त्या चाली परिपूर्ण व्हायला लागतात. नुकत्याच करपे येथे जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा झाली बा आणि मग त्या
जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेमध्ये या संघाने त्या ठिकाणी पहिला क्रमांक मिळवला बा. त्याचा जोरदार टाळ्याने आपण सर्वजण याचं कौतुक करूया. असा हा संघ आता आपल्या समोर नृत्य करतोय. हे बा सर्वजण मी असे म्हटलं की यांनी जिल्ह्यामध्ये पहिला नंबर मिळवलाय. त्याचे ना आपल्या गावाच्या वतीने जोरदार टाळ्या वाजवायचे. आपल्या गावाच्या वतीने या पथकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बघा भागवत धर्माची ही भगवी पताका आणि या भगव्या पताकेला स्वागत अशा प्रकारची चाल. हे पहा पहिला जे नर्तक असतो त्याला आपण म्हणतो निशांत नर्तक पहा. खऱ्या अर्थानं राम लक्ष्मणाची जोडी या पथकाची आहे बा. त्या मुलाकडे पाहत होते त्या मुलाच्या पायाचा धोका बघा आणि त्याने जे निशाण पकडलं ते निशाण पकडण्याची पद्धत बघा. हे पर्याय या ठिकाणी पाहतो नृत्य झाले तोपर्यंत तो निशाणवाला आपलं निशाण त्या स्थितीमध्ये हातामध्ये घेऊन आला बा. ठीक आहे. नृत्य पथकाच्या वतीने निश्चित दिलगिरी असणार आहे. कारण नृत्य पथकाला सवय आहे की ज्या ज्या ठिकाणी ते पालखी नाचवतात त्याच ठिकाणी जी पालखी असते ती फक्त छोटे फुलमध्ये असलेली पालखी असते. ही मात्र पालखीमध्ये आपले प्रत्यक्ष ग्रामदेवता बसलेली आहे आणि म्हणून थोडं नाचवताना एखादी चाल कमी चालेल पण त्या ठिकाणी पालखीला कोणत्या प्रकारचा धक्का पोचू नये. पालखी तर जमिनीवर टेकली नाहीच पाहिजे. पालखीला तर पाय लागला नाहीच पाहिजे. कृपया आपण याची नोंद घ्या. बघा संपूर्ण पालखीचा भार हातामध्ये घेऊन पायामध्ये एक वेगळी चाल आणि खऱ्या ह्या संपूर्ण चाली परिपूर्ण व्हाव्या लागतात. त्यावेळेला त्या ठिकाणी मार्ग मिळत असतात. गावात मस्त कोकणातील एक उकली चाल पालखी नृत्य पथक काटवले देऊ दादा गुलाम आणि त्याची संपूर्ण टीम आमच्या विनंती आपण मान देऊन या ठिकाणी आनंद दाखवतोय. तुमचं या ठिकाणी स्वागत आहे. बघा एक लहान खेळाडू बा भविष्यातील त्यांचे कार्यकर्ते जो गुलाबाची पहिला क्रमांक आहे तो आमचा शेवटी झाला आहे. त्याच्या पदक दुसरा बोल मध्ये असतो तो ताशा. ताशाची चाल वाजते त्या चालीवरती ढोल वाजतो आणि या ढोलाच्या सुरावरती जे पालखी नृत्य करणारे कलाकार असतात त्यांचे पाय त्या ठिकाणी फिरतात. नाचवण्याला विनंती आहे. पालखीमध्ये प्रत्यक्ष देवाचं रूप आहे त्यामुळे ठीक आहे एखादी चाल कमी जास्त चालेल पण पालखी मात्र खाली पडता कामा आहे. तुम्ही आपण सहकार्य करा. पुन्हा एकदा वेगळे सर हे दोन कलाकार देहव्यक्ती शरीरयुक्तीने सारखे असणारे हो आयोजकांनी आपल्या विनंती केली आहे एखादी चाल कमी चालेल. वा पाठीला पाठ लावून बाग एका ठेक्यामध्ये होणार आहे नृत्य. संपूर्ण पालखी दोन्ही खांद्यावरती घेऊन हे दोन्ही कलाकार एक चांगला प्रयत्न करतात. निसर्गाने हे चांगलं औद्योगिक रूप या सर्व गावाला दिलेलं आहे बा. एवढ्या भरगच्च वस्तीमध्ये जर आपल्या या ग्रामदेवतेची स्थान या ठिकाणी आहे याला म्हणतात एकटा लावणे. एकावरती घेणे म्हणजे एकटा लावणे आणि मग त्या ठिकाणी पालखी नाचवणे. गावात ताशाची गती बदललेले ढोलाचा सूर बदलला. हा सूर मध्ये माणसाने घेतलेला सूर नव्हे तर ढोलाची जी गती बदलते. ढोला
कसा बदलतो त्याला त्या संगीताच्या भाषेमध्ये सूर असा म्हटला तो बा. आपण जे वाजवतो त्या सुरावरती तो आमचा धानवाज असतो बघा. त्याचा पायाचा ठेका बघा, तो निशाणवाला बघा. ते निशाण ज्या पद्धतीने बघितलं म्हणजे पकडलंय 20 पद्धत कायमची राहते. आणि म्हणून हा संघ एक जिल्ह्यातील नामवंत संघ आहे. तो फ्रेंड्स ग्रुप काटवली दिवडो. त्या स्पर्धेमध्ये असं असतं की पहिले 5 मिनिटं हा सीन असतो, देखावा असतो, सुंदर देखावा. आज त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे. छत्रपती शिवरायांचा सुंदर देखावा त्यांच्याकडे आहे बा. आणि 20 मिनिटं फक्त पालखी नाचवणे. जेवढ्या चाली मारतील तेवढे गुण मिळतात. रेषेला पाय लागला तर गुण कमी होतात. आणि एकंदर संपूर्ण साथ मारलेल्या चाली, ढोलाचे सूर, नाचवलेलं निशाण आणि डान्सवाला असा सगळा समन्वय ठिकाणी साधला जातो. आणि मग त्या ठिकाणी नंबर काढला जातो. परवाच्या येथील कळकळीतील जिल्ह्यातील 1 क्रमांकाचं बक्षीस या संघाने मिळवलं. आणि असा हा प्रेम ग्रुप पाठवली आपल्यासमोर ही पालखी नृत्याची वेगळी कला या ठिकाणी सादर करतो. हा क्या बात आहे. बघा त्या निशाणाकडे दिसतोय तर दिसतं आपला काटच दिसतोय बा. त्याला काय म्हणतो आपण शरीर गोष्टी कमी आहे पण त्याच्या अंगामध्ये या पालखी नृत्याचं मात्र वाद हे चांगलं संस्कारलेलं आहे बा. खूप चांगलं नियोजन आई ललित देवी सेवा मंडळ कळकळे. आणि आज या गोसाळवाडीमध्ये ठाणेमध्ये अशा प्रकारचं प्रत्यक्ष आपली ग्रामदेवता नाचते. एक कौतुक करायला गेलं आपल्या या गावाचं, कौतुक करायला गेले आपल्या या गोसाळवाडीचं. एक वेगळी कला काय असते ते या ठिकाणी पाहायला मिळते. काही दिवसाला एक खेळला देखील मित्रांनो स्पर्धा आहे की त्या स्पर्धेचं 1 नंबरचं बक्षीस 1 लाख रुपये. परवाची स्पर्धा झाली, माझ्यामध्ये बक्षीस 15,000 रुपयाचं होतं. रत्नाला स्पर्धा आहे, बक्षीस 51,000 रुपयाचं आहे. हे एवढी मोठी स्पर्धा आहे. यानंतर जो संघ आपल्या समोर येणार आहे तो राज्यातील एक नामवंत संघ आहे की ज्या संघाचा पालखी नृत्यामध्ये राज्यामध्ये पहिला नंबर आलेला आहे. आणि कळवा येथील 3 लाखाचं बक्षीस त्या संघाला मिळालंय. तो आपल्या गावाच्या नावाशी साधवणे असलेला संघ श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करपे तर्फे कोसू या संघाचे देखील थोड्या वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. सेवा मंडळ गुंडाळवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचं निबंधित पालखी नृत्य आपल्या या ग्रामीण भागातील लोकांना वयोवृद्ध मंडळींना एक पालखी नृत्यातील एक वेगळा आविष्कार एक पाहण्याची चांगली संधी आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे. एक चांगल्या प्रकारची विद्युत रोषणाई आहे बा. पाण्याचं काम देखील सुंदर आहे. आजूबाजूला आपला संपूर्ण गाव या ठिकाणी विसावलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आई धनंजय प्रत्यक्ष या ठिकाणी खेळते. एक भव्य दिव्य आणि चांगलं रूप हीच आपल्या या आई धनंजयची कृपा. पुन्हा बघा चाल बदलली. आता काय करतात ते पाहूया. आपण देखील या ठिकाणी ओळखू शकता. डबल एक लावलेला आहे. म्हणजे एकावर एक खेळाडू बसलेला आहे आणि तो बसलेला आहे. पालखीचे पुढचे 2 खूर पकडले. म्हणजे ज्या प्रकारे आपण घोडेस्वार म्हणतोय तशा प्रकारचं हे रूप करण्याचा प्रयत्न या कलाकारांचा आहे बा. खूप चांगला आहे. जेव्हा स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये कोणती चाल असो ती चाल परिपूर्ण व्हावी लागते. आणि त्यांना हे माहिती आहे. आज काय आपण या ठिकाणी स्पर्धा खेळत नाही. गेले कित्येक स्पर्धेचा अनुभव हा त्यांच्या पाठीशी आहे बा. मस्त 4 इतके लावले आणि आपल्या ललित देवीला खांद्यावरती नाचवत आहे. पुन्हा एकदा दुसरा सूर घेत आहे. वेगळीचा बघा चाल बदलली. नाचण्याची देखील पद्धत बदलते. एक पाय जमिनीवरती आपटून एक
वेगळ्या प्रकारच्या साधेमध्ये नाचणारे हे कलापथक. वा छान. रसिक प्रेक्षकांना जर एखादी चाल आवडली असेल तर आपण जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही. शेवटी कलाकाराला आपण टाळ्यांची साथ द्यायला पाहिजे, तर त्याला निश्चित हा जोश येऊ शकतो. आणि करमेळ गावामध्ये टाळ्यांची कमतरता नाही असं निश्चित मला वाटतंय बघा. आणि म्हणून आपण अवश्य एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्या तर काय होईल हे वेगळं सांगायला नको. एखाद्याला डुलकी लागत असेल तर तो जागा होईल. एखाद्याचे रस्ता दिसणं कमी होत असेल तर तो जागा होईल. त्याला ते त्याने रस्ता दिसणं आवडेल. आणि खऱ्या अर्थानं या कलाकारांना एक प्रेरणा मिळते. आणि म्हणून एकदा पुन्हा करमेळ गावच्या जोरदार टाळ्या मस्तपैकी या कलाकारांसाठी. अकुरतात आपण नाही घ्यायचा बा. मस्त मस्त एक चांगल्या प्रकारची कान बघा. 4 जे खून असतात ते हातामध्ये पकडलेत. आपले पाय मात्र दुसऱ्या खेळाडूच्या कमरेला त्या ठिकाणी आवडले आहेत बा. वा हा प्रतिभा. सध्याच्या टाळ्यांसाठी आपण कोशिशपणा करू नका. ठीक आहे संधी बा. हा पुन्हा एकदा वेगळी चाल. हा म्हणजे पालखी नृत्यामध्ये आपण पाहिलं की ज्या ज्यावेळेला 20-25 संघ असतात आणि या संघातून जवळजवळ 40 ते 45 चाली मारल्या जातात बा 20 मिनिटांमध्ये बा. एक वेगळा आविष्कार बा. म्हणजे आपण पाहिलं असेल की या पालखी नृत्याच्या स्पर्धेला आपल्याच तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली ती सन 2000 मध्ये कोसुम गावामध्ये या तालुक्यातील पहिली पालखी नृत्य स्पर्धा झाली. आणि मग गेले 26 वर्षामध्ये या पालखी नृत्याने आज संपूर्ण राज्य पादाक्रांत केलेला आहे. आणि म्हणून ही एक वेगळी आपली कला आहे बा मित्रांनो. हा आवाज आता आपल्या समोर जो संघ नाचतो तो वेळ पालखी नृत्य पथक कातवलं देऊ यांच्या वतीनं दिनांक 12 मार्च या दिवशी हरपूर गावामध्ये जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा आयोजित केली आहेत. आणि आम्हाला ते सांगायला आवडेल की याच 12 तारखेला मी माझ्या गावात कानलपूर गावात देखील जिल्हास्तरीय भव्याच्या पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आपण रसिक प्रेक्षकांच्या ठिकाणी अवश्य लाभ घ्या. पालखी नृत्याच्या स्पर्धेमध्ये एकूण 20 मिनिटांची वेळ असते. आज मात्र या ठिकाणी कोणतीही वेळ असणार नाही, कारण आपण या संघाला निमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या ज्या काही कला असतील, ज्या काही अदाकारी असतील त्या अदाकारी या ठिकाणी निश्चित आपल्या समोर ते सादर करतात. हा बघा पुन्हा ढोलाने सूर बदलला. एक वेगळी चाल घेतली बा. जसा ढोल वाजणार तसा निशाण नाचणार. जसा ढोल वाजणार तसा आपला झाग वाजणार. एक वेगळी चाल बा. जे त्याचे मातब्बर कलाकार आहे त्यांना ते लक्षात येत असेल. म्हणून मी मगाशी म्हटलं की ज्या ज्या वेळेस स्पर्धा आयोजित होत असते त्या वेळेला त्या ठिकाणी जवळजवळ 40 ते 45 चाली मारल्या जातात बा. ही साधी गोष्ट नाही बा. दोन्ही कलाकारांचा ताळमेळ असणं गरजेचं आहे. माझ्यामध्ये 14 तारखेला साडवली साडेवरती राज्यस्तरीय पालखी नृत्य स्पर्धा आहे बघा. म्हणजे शिल्पोत्सव आणि पालखी नृत्य. आज हे जे कलाकार आलेले आहेत त्यांना इथून पुन्हा आणखी 2 ते 3 ठिकाणी पालख्या नाचवायला जायचं आहे. म्हणजे एवढी कला या कोकणामध्ये फोफावलेली आहे बा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने एक चांगला रसिक या निमित्तानं आपल्याकडे निर्माण झालेला आहे. आणि तो देखील आपल्या करमेळ गावामध्ये आहे. हा देखील एक चांगला अशा प्रकारचा अभिमान तुमच्या आणि आमच्यासाठी आहे बा. बघा संपूर्ण पालखीला धोका देत दोन्ही जे नर्तक आहेत त्याचा देखील पायामध्ये चांगला समन्वय ठेवत की चालू या ठिकाणी त्यांनी मारलेले.
त्यांच्या या सेवा प्रत्यक्ष या ठिकाणी अखंड करंबेळ गावातील या बोटारवाडीमध्ये सन्माननीय गावकर आणि त्यांचे संपूर्ण ग्रामस्थ यांच्या माध्यमातून अशा प्रकारचं पालखी नृत्य आज संयोजित केलंय. प्रांजळ आणि प्रामाणिक हेतू हाच आहे. हेतू एवढाच आहे की आज अशा प्रकारे मुंबईत चालतात, जिल्ह्याच्या ठिकाणी चालतात, शहराच्या ठिकाणी चालतात, पण त्यातही पेक्षा माझं करंबेळ गाव मागे नाही. आणि म्हणून तशाच प्रकारचा प्रयत्न या ग्रामस्थांचा आहे. काही महिन्यापूर्वी सुद्धा आपण या ठिकाणी आलो होतो. तो एका वेगळ्या महोत्सवासाठी कोणती महोत्सव की जो जिल्ह्यामध्ये कुठेही असा संपन्न होत नाही, तो देखील याच ठिकाणी झाला, या 5.5 वर्ष झाला बा. आणि त्या ठिकाणी देखील आपल्या या गावाला किंवा पंचवर्षीला चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळालं होतं. आणि म्हणून खरं तर अशा प्रकारचं ज्यावेळेला व्यासपीठ निर्माण होत असतं ही आपली भाग्याची गोष्ट आहे. या चांगल्या कामामध्ये जी मंडळी योगदान देत आहेत, जी मंडळी तन मन धनाने अशा प्रकारचे या ठिकाणी आपले सहकार्य करतात, त्यांना आई धनदेवी उदंड आयुष्य देऊ. कारण ज्या वेळेला असे दाते निर्माण होत नाही, ज्या वेळेला असे चांगले लोक एकत्र येत नाही, त्यावेळेला असं चांगलं काम घडूनच येत नाही. आणि म्हणून कदाचित आपल्या गावामध्ये चांगलं काम करावं ही आई धनदेवीची निश्चित मनामध्ये प्रार्थना असेल. आणि म्हणून त्याचं द्योतक आज अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारचा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो. पुन्हा एकदा वेगळ्या गाडीच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी काठवली देव यांचा हा नृत्याविष्कार पालखीचा हे संपूर्ण जे आयोजन आहे ते आयोजन करण्यामध्ये जे धनदेवी सेवा मंडळ सरकारी कल्पनेचे जे बोटारवाडीचं संयोजन आहे त्यामध्ये या सेवा मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत तिथे सांगलेले असतील
जे कार्यकर्ते मुंबईला असतील, कोल्हापूरला असतील, या धनिष्ठ सेवा मंडळाच्या वतीनं ते संपूर्ण नियोजन आहे. आणि खऱ्या अर्थाने जरी नियोजन त्यांचं असलं तरी हे संपूर्ण गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून जे आहे धनिष्ठ सेवा मंडळ कलंबई गोसारवाडी आपल्याला या ठिकाणी खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि या मंडळाचं नेतृत्व करणारे जे पदाधिकारी आहेत त्यांचं देखील कौतुक आहे. त्याशिवाय या गावचे गावकर सन्माननीय आमचे राजेशजी गोसाड यांचं नेतृत्व आता या चांगल्या कामासाठी लाभलेलं आहे. आणि म्हणून त्यांचे देखील मनापासून अभिनंदन. चला, पालखी नृत्यामध्ये ज्या वेळेला सांघिक ज्या विविध चाली असतात त्या चाली संपल्याच्या नंतर असे खेळाडू सगळे बाहेर बसलेले असतात आणि मध्ये एकटा खेळाडू होऊन बघा त्याने पालखी डोक्यावर घेतली आणि झोपडावरती बसून बाबार आता प्रत्यक्ष माझ्याकडे मांडी घालण्याचा प्रयत्न करेल. वा, आणि प्रत्यक्ष मांडी घालते बघा जोरदार टाळा आहे बाबा. ही एक मित्रांनो कला आहे बाबा. ही कोणाला जमतं नाही बारे त्यासाठी फार मोठे ट्रेनिंग लागतो बा. वाघाचं काळीच लागतो बा. पुन्हा एक वेगळी कला अदाकारी काय घेतलं या कलाकारानं. डोक्यावरती नारळ आहे काय. हा, डोक्यावरती नारळ आहे. कोणत्याही प्रकारचं त्याला सहाय्य नाही बघा. डोक्यावरती नारळ कोणत्याही प्रकारचं सहाय्य नाही आणि मग हा कलाकार प्रत्यक्ष पालखी नाचतो. कौतुक त्या कलाकाराचं मस्त. आता वेगवेगळ्या अदाकारी बघण्यासाठी असं मित्रांनो मस्त ढोलाची गती वाढले म्हणजे त्याचा आता समारोपाकडे हे सगळे मंडळ झाले बारे. वाढली गती ढोलाची. पुन्हा पालखीचा एक वेगळा आविष्कार. 4 खांबाला 4 मानकरी त्याचा एक कमी होणार. वा, क्या बात आहे. बजाय तालिया. मस्त मस्त मस्त. मागे थोडं साधी गोष्ट नाही. या संपूर्ण पालखीला तिघांनी डोक्यावरती घेऊन नाचवले. पुन्हा बघा एक वेगळी अदाकारी. आहा, मस्त मस्त बघा. माझे सर जे खांबाला त्या ठिकाणी खेळाडू आहेत त्यांचे पाय चिकटलेले नाही. पाय आहेत त्या चौघांच्या खांद्यावरती आणि अशी अदाकारी आपणासमोर सादर होते. मस्त. पाठवली देवरू जिल्ह्यातील एक नामवंत संघ. या संघाच्या नंतर ज्या संघाचं आगमन होणार आहे तो राज्यातील अव्वल मानांकित संघ श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक तर्फे संगमेश्वर. हा बघा शेतकऱ्यांनी घोड्याची गती वाढवली. पालखी नाचवल्याने ते पाय देखील त्या ठिकाणी चौकात वेगामध्ये काही गडबड करू नका. एखादी चाल कमी चालेल पण पालखी मात्र खाली